राम राम पब्लिक. तर कालचा व्लॉग कालचा जयपूरचा व्लॉग तुम्ही बघितला असेल. तर आज आम्ही खाटू श्यामला आणि जयपूरमधले काही ठिकाण राहिले, आज आम्ही तिथे जाणार आहे. तर आम्ही सकाळी आवरले, आलो आहे खाली. नाश्ता पण रेडी होता, तर नाश्ता करतो आहे आता. नाश्त्यामध्ये उपमा आणि पराठे आणि दही. चला बघू, तुम्हाला पण दाखवते पुढचं खाटू श्याम वगैरे. मित्रांनो, आता आम्ही पत्रिका गेटला आलो आहे आणि हे पत्रिका गेट आहे. हे त्यांचा चष्मा शोधताय काय हो. तर आहे बरं का, मला पण द्या माझा. पत्रिका गेट इथे जास्त करून सगळे फोटोज वगैरे काढायला येतात. भारी फोटोज येतात इथे. चला आतमध्ये दाखवा आपण. चला, आम्हाला खाटू श्यामला जायचं आहे. त्याच्या आधी जात आम्हाला 2 स्पॉट करायचे. पत्रिका गेट, बिर्ला मंदिर आणि अजून एक हवामान. आमची कॅब तिथं थांबली आहे आणि पत्रिका गेट बघतो. फोटोशूटसाठीच हे सगळेजण फोटोज काढायला देतात, प्रेडिंग शूट वगैरे. ओके, असं तिथं काय होते. रडू नको बेटा, रडायचं नाही. तुला काय आम्ही आहे ना. मी आणले राहिलं इकडनं. तर पत्रिका गेट बघितल्यानंतर आम्ही आलोय बिर्ला मंदिरला. तर मित्रांनो, फुल मार्बलचं बनवलेलं आहे बिर्ला मंदिर. इकडं वर नाहरगड फोर्ट आहे बिर्ला मंदिरच्या तिथं. नाहरगड फोर्ट, खूप सारे लोक आले आज दर्शनाला. जाऊया आपण आत. माहीत नाही आम्हाला फोन अलाउड आहे का नाही. असलं नसला तर मग आपण व्हिडिओ काढू, असला तर व्हिडिओ काढायला जमणार नाही आतमध्ये. मित्रांनो, इथं फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर मग आम्ही घेणार नाही आहे. तर व्हिडिओ अलाउड होता मित्रांनो, तर आपण आलो आहे आतमध्ये. तुम्ही बघू शकता लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे, खूप भारी आहे. किती चांगलं बनवलं आहे. थंड आहे ना. वातावरण खूप भारी आहे मित्रांनो इकडं बाहेर. इकडं नाहरगड फोर्ट येतो, दिसतोय का तुम्हाला तो. आणि हे मंदिर बाहेरून चांगलं आहे मंदिर, खूप भारी. तर आपण आलोय आता समोरून बिर्ला मंदिराच्या. जुना झाला आहे नाहरगड फोर्ट, भारी दिसतोय. तर खूप जुना झाला आहे तो. मी बघितला असं नाहरगड फोर्ट. समोरून असा व्ह्यू आहे. इकडे शिवी तिच्या कानात काहीतरी गेले, निघालो होतो. इथे महादेवाची मूर्ती पण आहे. हा, मित्रांनो, आम्ही खाटू श्यामला जात होतो. तर ते ड्रायव्हर काका बोलले यांना की तुला गाडी येते का. तर मग ते हा म्हटले, ते नाईटची पण शिफ्ट वगैरे करतात. तर ते म्हणे गाडी चालव. तर हे बसले गाडी चालवायला. तर त्यांचा राजस्थानमधला अनुभव गाडीचा. थकले होते म्हणजे मला झोप किती बरं झालं सांगितलं आधी आम्हाला झोप किती.
झालं ते झोपले. बरं झालं ते सांगितलं का मला झोप येते, तुम्ही चालवा. गाडी चालवायचे पैसे कट करणार त्याच्याकडून. आणि मग आता हे गाडी चालवत आहे, तर त्यांची फिलिंग ढागात आहे का मी राजस्थानमध्ये गाडी चालवली. तसं काही नाही टाकत. मग राजस्थानमध्ये काही सेमच रोड आहे. मी परत भेटली नसती गाडी चालवायला. हा हे रोड आपले, रोड आहे. हा सगळं सारखंच आहे, काहीच नाही. आपलं ते पुणे टू संगमनेर जायचा रोड आहे. राजस्थानच्या बिकानेर त्या साईडला गेलं का तिकडे रेगिस्तान मध्ये चालवायला पाहिजे. तिकडं ती जीप बीप चालायची होती आहे ना तसं जैसलमेर मध्ये आहे ना. तिकडं रेगिस्तान तिकडंच लांब लांब कोण नाही ते ऐकले. इकडं कसं डेव्हलप आहे थोडा, आपले डेव्हलप नाही म्हणतात ना, थोडासा आपल्यासारखंच आहे जवळपास. म्हणजे असं मला तर हेच वाटतं, आपलं पुणे टू संगमनेर हा रोड तर तोच वाटतो बघा. हा बाकीचे एरिया वगैरे सगळं. पण ते एवढीशी का आपली अल्ट्रोज नाही आहे. आपण आता बसलोय कोणत्या ती गाडी नाही, डिझायर आहे काहींची नाही ना. ही आपली ती जी आहे त्यांच्याकडे ती रेग्युलर गाडी आपण हुंडाईची गाडी नाव विसरलं. बरं ठीक आहे चालेल. तर मित्रांनो आम्ही आलोय आता खाटू श्याम मंदिरला. इकडं शनी मंदिर आहे, इकडं आतमध्ये खाटू श्यामची एंट्री आहे. तर मग बघू आता इथून कसं आहे काय आहे आतमध्ये. क्या हुआ? वापस आओ दर्शन करके तो शनि मंदिर का याद रखना। शनी मंदिर ना? और जब बाहर निकलो तब राइट साइड ले लेना। हाँ उस साइड राइट साइड लेके वापस आ जाना। चलेगा शनि मंदिर का याद रखना। चलेगा. इथं शनी मंदिर आहे, ते म्हणले प्राचीन शनी मंदिर आहे. खाटू श्याम मंदिर झाल्यानंतर शनी मंदिरला या म्हणतात ते. चला जाऊ आपण आतमध्ये. तर मित्रांनो आम्ही आलो आहे उलट्या साईडनी. आम्हाला माहीत नाही, ड्रायव्हरनी जिथं गाडी पार्किंग केली त्यानंतर आम्ही उलट्या साईडने आलो आहे. आम्हाला इकडून जायचं आहे, पुढून आहे खाटू श्यामचं मंदिर. तर जाऊया आपण आता. आम्ही चाललोय आता मंदिराकडे. तर हे गंध पण लावलाय त्यांनी, राधे बाहेर लावलंय. तेच इथे सगळे दुकानच आहे, भरपूर सारे दुकाने भारी भारी आहे, मस्त आहे. ओ ते फूल काहीतरी घेऊन जातात ना, ते फूल आणि काहीतरी घेऊन जातात ना. हा मन्नत मागितलेली पूर्ण झालेली. मास्क करणार झोपून लोटांगण लोटांगण येईन ना. तुला मागायची काय म्हणणे तू अशी लोटांगण कुठून ते घरापासून आले असं काय इथून इथं मंदिराच्या परिसरातून आलो. बरंच पुढं आलो. त्यानंतर हे सगळे फुलं घेत होते आणि ते अत्तरच्या बॉटल फुलं जाऊन चढवावं लागत आपल्याला. हा. आणि अत्तरच्या बॉटली असतात त्या 3 असतात, त्यातले 2 चढवावं लागतात. जर म्हणत असेल तुम्हाला काही इच्छा पूर्ण करायची असेल तर, आणि एक तुम्हाला घेऊन जायची, घरी घेऊन जायची. इच्छा पूर्ण झाल्या ती यूज वापरायची नाही. इच्छा पूर्ण झाल्यानंतर परत तिथे येऊन तीच त्यांची चरणी द्यायची ना. टोटल 3 आहे तशी. किती चुकून पुढे गेलायचं. चल बघू आपण. तुम्ही रीलमध्ये तर बघत असाल भरपूर गर्दी होती. हे सगळं भरलेलं असायचं. आज पूर्ण रिकामच आहे पण मग एवढी पण नाही. तर लाईनला आज गर्दी नाही आहे जास्त. तुम्ही बघू शकता रिकाम आहे. मोस्टली सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असते. तर सॅटर्डे संडेला येऊ नका जर तुम्हाला खाटू श्यामला यायचं असेल तर. जर तुम्ही असं ऑफ डेला जर आले तर तुम्हाला कमी गर्दी लागेल. तुम्ही बघू शकता आम्हाला जास्त गर्दी नाही लागली. 2 लाईन आहेत. तिकडची लाईन जर तुम्हाला लांबून दर्शन घ्यायचं असेल तर, आणि ही जी कडाची लाईन आहे हे डायरेक्ट समोरून तुम्हाला दर्शन भेटून जाईल. तर जाऊया आपण आता पुढं. तुम्हाला पुढं कळण कसं आहे काय आहे. जसं आता हे फुलं आणि आम्ही अत्तरण ते घेतले. तर आता आम्ही स्टार्टिंगला पण सांगितलं आहे, पण तिथं आवाज कसा आला, गर्दी होती त्यामुळं. पण मी तुम्हाला परत सांगतो, फुलं आपल्याला बाबांना द्यायला लागतं, अर्पण करायचे असतात तिथं. आणि अत्तरच्या बाटल्या काय असतात, एका सेटमध्ये 3 अत्तरच्या बाटल्या येतात. 3 मधल्या 2 आपल्याला काही मन्नत असन, काही इच्छा असन त्याच्यासाठी नाही का 2 ठेवायच्या आणि 1 घरी घेऊन जायची. ज्या टायमिंगला इच्छा पूर्ण होईल त्यानंतर परत यायचं आणि ती 1 उरलेली परत अर्पण करून द्यायची, ती वापरायची नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला माहीत नाही कसं आहे काय आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. फोटो काढणं मना आहे, तरी आतमध्ये फोटो हा आतमध्ये फोटो वगैरे काढून नाही. हारे का सहारा.
तर मित्रांनो आमचं दर्शन झालं आहे इथं. आज गर्दी नाही आहे, त्यामुळे आमचं लवकर दर्शन झालं आहे खाटू श्यामला. बघू शकता काहीच गर्दी नाही आज. खूप जास्त आतमध्ये नाही, जवळून लांबूनच आम्हाला थोडं दर्शन दिलं आहे, पण बऱ्यापैकी आम्हाला दिसलं आहे वगैरे, चांगलं आलं. आतमध्ये कोणालाच जाऊन देत नाही पार जवळ. तर चांगलं दर्शन झालं. हे मंदिर आहे इथं, खाटू श्याम मंदिर. बघा लोक, जोश बघा लोकांचा. तर मित्रांनो आता आम्ही थोडंफार शॉपिंग चालली शुभीची. काय घेते शुभे? इथं फिक्स रेट आहे सगळ्या गोष्टीची. आम्ही कडे ट्राय केले होते, पण कड्याचा कलर जाणार आहे ते म्हटले काही दिवसात, तर मग आम्ही नाही ट्राय केले घेतले. कडे पण इथं खूप चांगले आलो आलो पुढचं समोरचं हे ना हा पडलं खाली. तुम्हाला घ्यायचं का? अंगठी बघा तुम्ही, अंगठी का तुम्ही? अंगठी श्री श्यामजी नावानीच सगळे. खूप भारी भारी सगळे मंदिरात येत इथं. काय शेव टमाटर फेमस. जेवण करायला थांबलोय आम्ही. तर इथली फेमस शेव टमाटरची भाजी खातोय, चांगली आहे. आणि रोटी दाखव. रोटी एवढी रोटी, रोटी किती मोठी. बरं भाजी भाजी. टेस्ट मस्त आहे. आता आमचं खाटू श्यामचं पण दर्शन झालंय. चाललोय आम्ही जयपूरला परत. आणि जयपूरवरून ट्रेन आहे आम्हाला. हा, जयपूरवरून आम्हाला ट्रेन आहे, तर संध्याकाळची ट्रेन आहे. तर आम्ही आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाणार आहे. जयपूर टू उदयपूर ट्रेन आहे आम्हाला संध्याकाळी. आम्ही उदयपूरला जाणार आहे. तर भेटूया आपण आता जयपूरला पोहोचल्यावर रेल्वे स्टेशनला पण भेटूया. तर चला नाही भेटू, ते आपल्या सोबत बघतील ना, म्हणजे मग बघताय म्हणजे ते सोबतच आहे ना आपल्या कंटिन्यू. तर मग निघलोय आम्ही खाटू श्यामला. आज गर्दी नव्हती आमच्या जास्त, त्याच्यामुळे दर्शन लवकर झालं आणि खूप भारी दर्शन झालं. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता जयपूर रेल्वे स्टेशनला. तर आमचे कॅब मेंबर हे होते, त्याला गणेश चौधरी. तर खूप चांगले आहे. तर कोणाला कॉन्टॅक्ट असेल तर आम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल तर कमेंट करा, आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ. तर आम्हाला यांनी खाटू श्याम सगळं फिरवलं, सगळं जयपूर फिरवलं, सगळं फिरवलं त्यांच्या कॅबमध्ये. तर मग कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल तर कमेंट करा. हा, तुम्ही पण इथं आल्यानंतर तुम्हाला जर सगळं जयपूर फिरायचं असेल तर हे तुम्हाला घेऊन जातील, सगळं पण जयपूर दाखवतील. हे जयपूरचं रेल्वे स्टेशन आहे असं वालं. मित्रांनो आम्ही आलो आहे जयपूर रेल्वे स्टेशनला, जयपूर जंक्शनला. आम्हाला नाही का आता ट्रेन आहे लगभग 10:30 वाजता, 9:30ला होती, तर पोस्टपोन झाली 10:30 वाजता आहे. तर मग हा आमचा होता आज खाटू श्यामचा ब्लॉग. तर मग आता जयपूर जंक्शन टू उदयपूरला चाललो आहे आम्ही. तो ब्लॉग आम्ही उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये जयपूर जंक्शन ट्रॅव्हल टू उदयपूर हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही घेऊन येणार आहे. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शुभी काय हे तिथं ते लावलं होतं सगळं लाल लाल झालं. खाटू श्यामला बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.